हॅशटॅग मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण इतके पैसे कमवतो तरी सुद्धा पैसा नेहमी कमी का पडतो। घरात आलेला पैसा टिकून का राहत नाही। पैसा टिकून राहावा यासाठी कोणते उपाय करावे जेणेकरून आलेला पैसा घरात राहील। तसेच बऱ्याच जणांकडे पैसा खूप प्रमाणात असतो तरी सुद्धा त्याचा उपयोग घेता येत नाही। अशा अनेक समस्यांना निराकरण आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकदा का पैसा घरात बाहेर जाण्यास सुरुवात झाली की दिवसात त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होते। त्यासाठी ज्या वेळेस आपण घरात किंवा आपल्या हातात पैसा येण्यासाठी सुरुवात येतो त्यावेळेस ही 2 कामे नक्की करावी जेणेकरून आपल्या घरात आलेला पैसा टिकून राहील तसेच आपल्या संपत्तीत वाढ होत जाईल। आपण ज्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी खूप काही कष्ट किंवा पूजापाठ करण्याची गरज नाही। आपल्या सर्वांना विदुर नीती बद्दल माहिती असेल। या नीती बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या तर नक्की होतील शिवाय समस्यांचा मान प्रतिष्ठा सुद्धा मिळून जाईल। फक्त हे काय आपण मनापासून करायला हवे। मानव जातीचे चांगले झाले पाहिजे यासाठी विदुर यांना विदुर नीती सांगितली आहे। विदुर हे एक थोर रत्न नीतिकार आणि विदुर यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत। त्यापैकी त्यांनी पैशाबद्दल काही सांगितले आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया। ज्या वेळी आपल्या हातात पैसा येण्यास सुरुवात होते त्यावेळेस 2 गोष्टी नक्की कराव्यात। ज्यावेळी आपल्याला हातात पैसा येत असेल त्यावेळेस विदुर नीती पहिली गोष्ट आपल्या पैशातून काहीच दान नक्की करावे। त्यासाठी फक्त प्रश्न नक्की येत नसेल की कमावलेला पैसा दान करायचा आणि नीती म्हटलं की पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागते। त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि त्याग करून पैसा कमवल्यास त्याला थोडा अहंकार येतो आणि अशा वेळेस पैसे खर्च करावे असं वाटत नाही। त्यासोबतच पैसा कमवताना मानसिक शांती सुद्धा गमवावी लागते। तुम्ही बरेच वेळेस बघितले असेल की अफाट श्रीमंती लोकांना मानसिक समाधानी नसतं, मानसिक शांती नसते। अशा वेळी योग्य व्यक्तीस आपण दान धर्म केल्यास आपल्याला आनंद मिळतो आणि त्यासोबतच पैसा दान केल्यामुळे समाजाला मान प्रतिष्ठा मिळते। प्रत्येक व्यक्तीला किंबहुना मनुष्य जातीला एक विशिष्ट काळानंतर तेच कामाचा कंटाळा येत जातो। पैसा कमवल्यानंतर पैसा नकोसा होत जातो। अशा वेळी आपण काही पैसे दान स्वरूपात दिले तर गरजू लोकांना मदतच होईल शिवाय त्यांचे आशीर्वाद मिळतील। त्यासोबतच समाजातल्या प्रतिष्ठा होईल। यामुळे आपल्याला अजून एक अशा गोष्टी करण्याचा प्रोत्साहन मिळून आपण पैसे अजून कमवावेत म्हणून दान धर्म नक्की करावा। दुसरी गोष्ट की आपण कमवलेल्या पैशातून आपल्याला परिवाराला आनंद घेता येईल आणि आपल्याला जर तो काही पैसा कमवला आहे पैसा आपल्या परिवारात खर्च केला पाहिजे। त्यासोबतच आपण किती पैसा कमवला किती खर्च केला तरी नोंद ठेवला पाहिजे, नाही तर ताळमेळ बसत नाही। आपण हे सर्व पैसा खर्च जाईल। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी स्वामी।